हाँ, मुबारक हो आपको पहली बार। हाँ, कंग्रेचुलेशंस। थैंक यू। आपका रिपोर्ट जो है पॉजिटिव निकला है। जी जी जो आपने करवाए थे अभी जी रिपोर्ट पॉजिटिव आए थे। जी। कब आए थे मेरे पास? हम आए थे 1 अगस्त को आए थे, यानी कि 1 महीना हो गया। 1 महीना। 1 महीना पहले आए थे। हम्म। तो 1 महीने पहले आए तो इधर आके आपने बोला अल्ट्रासाउंड कराया फर्स्ट। हम्म। अल्ट्रासाउंड करा के सारे चेकअप कराए। हाँ, चेकअप करा के आपने मेडिसिन स्टार्ट कर दी। हाँ, हाँ। मेडिसिन स्टार्ट करके पूरा 1 मंथ मेडिसिन खाया हमने, खाया तो हम्म। इधर आए 1 महीने के बाद आज ही हम्म। आज आए तो इधर रिजल्ट पॉजिटिव पॉजिटिव किस चीज़ के लिए आए थे 1 महीना पहले? सिर्फ हम उस चीज के लिए आए थे कि जो प्रॉब्लम थी हम्म। बेबी के लिए, कोई भी मतलब वो नहीं था। पहले जो प्रॉब्लम थी उसको सॉल्व करना था। हम्म। प्रॉब्लम भी सॉल्व हो गई हम्म। और जो सबसे बड़ी प्रॉब्लम हमको आ रही थी वो भी हमारी क्लियर हो गई। प्रेग्नेंट बन गए। हाँ? जी, 1 महीने का कोर्स करवाया एक मैंने। सिर्फ 1 मंथ के अंदर अंदर हाँ, रिजल्ट पूरा पॉजिटिव आया। पूरा मेडिसिन भी दिया था 1 महीने पूरा का। पूरा 1 महीने आपने बोला 1 महीना खाओ, उसके बाद मेरे पास आओ। ज्यादा कीमती वाली मेडिसिन लिखी थी मैंने। आपने कितना 1 महीने की कितना 2000 बस। हाँ, 2000 में हो गया। हाँ। माशाल्लाह। अगर IVF करवाते तो हम वो तो ज्यादा इतना नहीं हो पाता। हम तो हाँ, उम्मीद थी सोचते भी आपको। नहीं। आप किसके जरिए से मेरे पास आए? किसने बताया? मैं जिंदगी में गाड़ी चलाता हूँ ना, नौशाद भाई, हम्म। उनको मैं फोन किया हम्म। कि कोई डॉक्टर अच्छा हो तो बताओ। वो बोल रहे हाँ ठीक है, मैं एक डॉक्टर है उनके पास लेके चलता हूँ। मैं ठीक चलो। तो वो अपनी स्कूटी से हमको इधर छोड़ के गए। ठीक है, इधर इधर देखो क्या होता है। नौशाद भाई ने इधर मेरे को लेके आए, वो इधर छोड़ के गए। अच्छा। हाँ, फिर वो चले गए। फिर भी कर्म अल्लाह का हो गया। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है। ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇವರು ತಬಸ್ಸುಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತಿಂಗಳು ಮುಂಚೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಏನಮ್ಮ ವಿಷಯ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಈ ಥರ ನನಗೆ ಪೀರಿಯಡ್ಸ್ ಸರಿಯಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಜೊತೆಯಲ್ಲಿ 1 ವರ್ಷ ಆಗಿದೆ ಮದುವೆ ಆಗಿ, ಪ್ರೆಗ್ನೆನ್ಸಿ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಬಟ್ ಪ್ರೆಗ್ನೆಂಟ್ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ. ಸರಿ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಬೇಸಿಕ್ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ನ ನಾನು ಇವ್ರಿಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತೀನಿ. 1 ತಿಂಗಳು ಕೋರ್ಸು ಪ್ರೆಗ್ನೆನ್ಸಿ ಆಗೋದಕ್ಕೆ, ಕನ್ಸೆಪ್ಷನ್ ಆಗೋದಕ್ಕೆ ನಾನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ಫಸ್ಟ್ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿಸಿದಾಗ ಈ ಥರ ಅವ್ರದ್ದು ಒಂದು PCOD ಸಮಸ್ಯೆ ನನಗೆ ಬಂದಿತ್ತು. ಅವ್ರಿಗೆ ಈ PCOD ಸಮಸ್ಯೆಗೆ ನಾವು ಬೇಸ್ಡ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಾವು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಬೇಸಿಕ್ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ನ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ 1 ತಿಂಗಳು ಕೆಲವೊಂದು ಬೇಸಿಕ್ ಬ್ಲಡ್ ಟೆಸ್ಟನ್ನು ಮಾಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಬೇಸಿಕ್ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಅದರ ಪರಿಣಾಮ ಇವತ್ತು ಕರೆಕ್ಟಾಗಿ 1 ತಿಂಗಳಾಗಿದೆ. 1 ತಿಂಗಳು ಇವರು ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ ನಾನು ಕೊಟ್ಟಿರೋಂಥ ಮೆಡಿಸಿನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. कुछ परहेज बताया था मैंने आपको? आपने बोला कि जो भी मर्जी दिल करे खाओ। हाँ, ಬಟ್ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಥರದ ಪಥ್ಯ ನಾನು ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳಿಲ್ಲ. ಬೇಸಿಕ್ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ಕೊಟ್ಟು ಇದನ್ನ ಟ್ರೈ ಮಾಡಿ. अपनी लाइफ में फर्स्ट टाइम हम्म। ऐसे डॉक्टर को देख रहा हूँ। शुक्रिया, थैंक यू। हाँ, सही में मैं पहले भी इलाज कराया तो चावल नहीं छूना, डेली का मैंने खाया बस नहीं, डेली का पोपीता, वो वो पोपीता, बट डेली पोपीता खाना कितना खिला दे, कोई फायदा नहीं हुआ। बेंगलोर आया इधर, मैंने सोचा उधर में मेडिसिन खिलाया तो हो सकता है इधर कुछ रिजल्ट मिले। इधर आया तो महीने के बाद फिर वही खुश हैं आप ट्रीटमेंट? अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। मैंने ज्यादा भी आपके पैसे खर्च भी नहीं कुछ करवाए। भी नहीं कराया जी, आपने कुछ भी नहीं कराया। खुश है। उम्मीद थी आपकी, माशाल्लाह हो गया। हाँ, ಆ, 1 ತಿಂಗಳು ನಾನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇವ್ರು ತಗೊಂಡ್ಮೇಲೆ ಈಗ ಮತ್ತೆ ನಾನು ಈಗ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇವರು ಪೀರಿಯಡ್ ಮಿಸ್ ಆಯಿತು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಇವ್ರಿಗೆ UPT ಮಾಡಿಸಿದ್ದೀನಿ. ಯೂರಿನ್ ಪ್ರೆಗ್ನೆನ್ಸಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಇದರಲ್ಲಿ ಪಾಸಿಟಿವ್ ಬಂದಿದೆ, ಎಲ್ಲ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನೀವು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳ್ಳೋದೊಂದು ಆದರೆ, ಸುಮಾರು ಜನಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. IVF ಇಲ್ದಿರೋನೇ ಕನ್ಸೆಪ್ಷನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇದುವರೆಗೂ ಯಾರಿಗೂ ವರದಿ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ. ಇವರು ನನಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದ ವಿಧಾನ, ಇವರು ಸಂತೋಷನ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಹಂಚ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದೇ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾನು ಇದನ್ನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಈ ಬಂಜೆತನದ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದರೆ, ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಮಕ್ಕಳಾಗದೇ ಇರೋರು, ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳಿರ್ಬೋದು, ಒಂದು ಸರಿ ಬಂದು ಮೀಟ್ ಮಾಡಿ 1-2 ತಿಂಗಳು 3 ತಿಂಗಳು ಮಿನಿಮಮ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳ್ಳಿ, ಸಕ್ಸಸ್ ಆಗ್ಬೋದು. ದೇವ್ರು ಎಲ್ಲರಿಗೂ ವರದಾನ ಕೊಡ್ಬೋದು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೊ ಮಚ್.